माननीय शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, आजचे सर्व जीवनगौरव पुरस्कार माझे व्यतिरिक्तचे विजेते आणि बाकी माझे सर्व मित्र पत्रकार आणि याचे आयोजक संदीप काळे, मंदार फंडचं दिसत नाही, मंदार फंडचं दिसत नाही पण तो आहे, असायला पाहिजे, धर्मेंद्र जोरे, सगळे माझे मित्रच पत्रकार आहेत. किंबहुना त्यांच्या विनंतीवरूनच मी इथे आलो. मला व्हॉइस ऑफ मीडियाबद्दल अत्यंत कमी माहिती होती, परंतु ही मुलं किती धडपडी आहेत, ती माणसं किती धडपडी आहेत, किती डेडिकेटेड आहेत हे मी पाहिलेलं होतं. त्यामुळे ह्यांनी सुरू केलेली संस्था ही नक्कीच चांगलं काम करत असेल या विश्वासाने मी त्यांचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर मी जास्त माहिती मिळवली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की खरोखरच त्यांनी घेतलेलं हे शिवधनुष्य खूप मोठं आहे. आता हा जो विषय आहे या निमित्ताने तो खरोखर आपल्या देशासमोर आत्ताच्या परिस्थितीत खूप गंभीर आहे. कारण आत्ता पत्रकारिता आपल्या देशातलीच नव्हे, बऱ्याच अंशी जगातली पत्रकारिता बरीच अडचणीत आलेली आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे, तुर्कस्तानमध्ये असेल, हंगेरीमध्ये असेल, सौदी अरेबियामध्ये असेल, रशियामध्ये असेल, चीनमध्ये असेल, पत्रकारिता स्वतंत्र नाही. इतकंच नाही तर कित्येक पत्रकारांना अटक होते, त्यांना ठार मारलं जात आहे, त्यांना फाशी दिली जात आहे. आणि त्याच्यामुळे पत्रकारिता हा जो काही व्यवसाय म्हणा किंवा हे जे काही व्रत आहे ते आत्ता जागतिक पातळीवरती तरीही धडाडीने घेणारी जी माणसं आहेत त्या सर्वांच्या प्रती एक प्रकारे कृतज्ञता व्हॉइस ऑफ मीडियातर्फे व्यक्त केली जाणे आवश्यक आहे. हळूहळू आत्तासारखीच परिस्थिती जगभर राहिली तर पत्रकारिता खऱ्या अर्थाने स्वतंत्र निर्भीड पत्रकारिता हळूहळू नष्ट होईल असं आत्ताचं जगातलं वातावरण आहे. पण जगातलं वातावरण आत्ता आपण क्षणभर जर बाजूला ठेवलं तर तुमच्या इथे बसल्या बहुतेकांच्या लक्षात असेल किंवा लक्षात येईल की गेले जवळजवळ 9 ते 10 महिने मणिपूरमध्ये आपल्याच देशात हाहाकार चालू आहे. तिथे यादवी युद्ध सदृश परिस्थिती आहे. ते आविर्भाव असा आणतायत की मैती विरुद्ध कुकी असा तो संघर्ष आहे, तसा तो नाही. कुकींच्या टेकड्यांवरती ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये अतिशय दुर्मिळ अशी खनिजे आहेत आणि त्या खनिजांवरती काही जागतिक उद्योगपतींचा डोळा आहे. त्यांना तर जमिनी ताब्यात हव्या आहेत आणि म्हणून मैती आणि कुकी ह्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करून मैतींना त्या जमिनीवरती हक्क न द्यायचा, म्हणजेच कुकींच्या ताब्यातल्या जमिनी आपण ताब्यात घ्यायच्या आणि मैतींना सांगायचं तुम्ही याच्यासाठी लढा, असं ते लावून दिलेलं भांडण आहे. ते प्रत्यक्षात नव्हतं. मी मणिपूरला गेलेलो आहे, एकदा नव्हे 2दा गेलेलो आहे आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आहे की तसा काही संघर्ष त्यांच्यात नाही आहे. जरी मतभेद आहेत ते मुख्यतः ट्रायबल जे मतभेद असतात तसे आहेत, ते सगळे ते नॉर्थ ईस्टमध्येच आहेत. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाला मी असं सुचवीन की तुमची पुढची जी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषद असेल किंवा अशा प्रकारचा वर्कशॉप असेल किंवा सेमिनार असेल तर ते तुम्ही प्रामुख्याने नॉर्थ ईस्टमधनं म्हणजे ईशान्य भारतातनं घ्या. कारण आत्ता ईशान्य भारत किती मोठ्या अडचणीत आहे हे उर्वरित भारताला कल्पनाच नाही आहे. मला आठवतं आहे मी जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला नागालँडची चळवळ चालू होती, फिझोनची. त्याच्यानंतर मी कॉलेजात होतो तेव्हा मिझोरामची चळवळ चालू होती लाल डेंग्यांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला वातावरण असं असायचं की मिझोराम, नागालँड हे एक दिवस भारतापासून वेगळे होणार. आत्ता जवळजवळ तशीच अवस्था मणिपूरबद्दल आहे. मणिपूरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 4 पत्रकार ठार मारले गेलेले आहेत. फक्त 4 पत्रकार मारले गेलेले नाही आहेत, तर मणिपूरचा जो पोलीस विभाग आहे त्या पोलीस विभागाने आपलं जे सैन्य आहे, भारतीय सैन्य ज्यांचं तिथे प्रतिनिधित्व आसाम रायफल्स करते, त्या आसाम रायफलच्या सोल्जर्सच नव्हे तर अधिकाऱ्यांवरती पण बंदुका रोखलेल्या आहेत. परिणामी आसाम रायफल्सच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहिलेलं आहे की आता आमच्या सैन्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. कारण हे सैन्यच मणिपूरच्या
विशेषतः मैती लोकांकडून त्यांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. थोडक्यात मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये हे जे प्रक्षोभक यादवी सदृश युद्ध चालू आहे, हे जर असंच चालू राहिलं तर जे सोव्हिएत युनियनमध्ये घडलं, म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, तशा प्रकारचं विघटन भारताचंही होऊ शकेल जर परिस्थिती आत्ताच आटोक्यात आली नाही तर. 2024च्या निवडणुकीत काय होईल आपल्याला कोणाला माहीत नाही आहे. वातावरण असं आहे की प्रस्थापित सरकारच्या विरोधी प्रचंड असंतोष आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावरती पराभव होईल. तो पराभव होईलसुद्धा, परंतु तो पराभव झाल्यानंतर प्रस्थापित पंतप्रधान राजीनामा देऊन ही सत्ता नवीन पक्षाच्या, नवीन आघाडीच्या हाती सुपूर्द करतील अशी खात्री मात्र कोणालाच वाटत नाही. म्हणजेच 2024मध्ये काहीही घडलं तरी वातावरण अतिशय प्रक्षोभक, कदाचित अतिशय हिंसक होऊ शकेल. कोणताही निर्णय कोणीही काही घेऊ शकतील आणि आपल्याला लक्षातही येणार नाही एवढ्या झपाट्याने आपल्या देशातली परिस्थिती चिघळू शकेल. पत्रकारांनी आणि आपण, म्हणजे पत्रकारांचं हे काम आहे की देशाला याच्याबद्दल जागृत ठेवणं की आपण अतिशय कठीण परिस्थितीतनं चाललो आहोत. आत्ता जरी वाट लोक फक्त विधानसभांच्या निवडणुकांची पाहत असले, निकालांची, तरी प्रत्यक्षात तो नुसता ट्रेलर आहे. तो ट्रेलर संपल्यानंतर पुढच्या एप्रिल-मेमध्ये जे काही घडेल किंवा घडण्याची शक्यता आहे त्याची पण तयारी पत्रकारांनी लोकांची करून द्यायला पाहिजे, स्वतःची पण करून घ्यायला पाहिजे. अशी परिस्थिती कधी कोणावरती ओढू नये असं जरी आपण म्हटलं तरी का ओढली गेले हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता कोणत्याही प्रसंगाचं वास्तविक चित्रण पत्रकारांना करणं जवळजवळ अशक्य आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडनं मणिपूरला पत्रकारांनी जाताच कामा नये अशा प्रकारचा एक दंडक काही वाहिन्यांवरती आहे. मात्र इस्रायलनी हल्ला केला गाझा स्ट्रीपवरती आणि ताबडतोब आपल्या देशातले 10-12 पत्रकार झपाट्याने इस्रायलला गेले. इस्रायलचा व्हिसा मिळणं सोपं नाही, इस्रायलला जाण्याचा खर्च करणं सोपं नाही, इस्रायलमध्ये राहण्याचा खर्च करणं सोपं नाही. आणि एक 10 दिवस जर तुम्ही इस्रायल आणि गाझा स्ट्रीपमध्ये काढले तर तुम्हाला बातम्या नीट देता येणार नाहीत. असं असताना ते सगळे पैसे ते खर्च करायला तयार होते आणि झाले आणि आहेत प्रत्यक्षात. परंतु मणिपूरमध्ये मात्र कोणी जाऊ शकलेलं नाही किंवा जे गेलेले आहेत ते जुजबी पत्रकारिता करून परत आलेले आहेत. आत्ता परवाचीच घटना तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. कतारमध्ये भारतातल्या 8 सिनियर नेव्ही ऑफिसर्स, आर्म फोर्सेसच्या आपल्या ऑफिसर्सना फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे. ही जाहीर झाली गेल्या ऑगस्टमध्ये. बातमी परवा डिटेल आली प्रथमच गेल्या महिन्यामध्ये आणि गेल्या 4-5 दिवसापूर्वी बातमी अशी आली की त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही इतकंच नव्हे तर ते ज्यांना फाशी होणार आहे त्यांच्या नातेवाईकांना कोणी पत्रकार प्रश्न विचारला गेला तर ते नातेवाईक म्हणतात आमच्यावर दबाव आहे आणि आम्हाला धमकी आहे की आम्ही कोणाशीही काहीही बोलायचं नाही किंवा काही बोलता कामा नये. म्हणजेच पत्रकारितेवरती येणारं बंधन हे आपल्या एकूण सामाजिकतेवरती येणाऱ्या बंधनाचा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फक्त पत्रकारितेवरचं बंधन उठवायचं नाही आहे तर आपल्या समाजावरती जे चारही बाजूनी बंधनं येत आहेत, दडपशाही येते, त्याच्याविरुद्ध लढायचं आहे. तो लढा जेवढा वरवर वाटतो त्याच्यापेक्षा खूपच जास्त गंभीर आहे. आपण आजूबाजूला जर पाहिलं तर शॉपिंग मॉल चालू आहेत, मोठमोठाले लग्न समारंभ होत आहेत, साखरपुडे होत आहेत, बारशी होत आहेत, त्याच्यासाठी खूप खर्च होतो आहे. वराती निघत आहेत, मिरवणुका निघत आहेत, मोर्चे निघत आहेत, मोठ्या प्रमाणावरती फटाके उडवत आहेत. इतके फटाके की त्यामुळे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये प्रदूषण परत वाढलं. हे सगळं एका बाजूला चालू आहे. म्हणजे असं वाटेल की सगळं नॉर्मल आहे किंवा जे ॲबनॉर्मॅलिटी राहिली आपण नॉर्मल म्हणतो ते नॉर्मल आहे. परंतु प्रत्यक्षात समाजाच्या तळाशी जे सुरुंग लागलेले आहेत ते सुरुंग सामाजिक आहेत आणि ते सामाजिक सुरुंग तिकडे जरी कुकी आणि माहिती असले तरी आपल्याकडे ते ओबीसी, मराठा किंवा अन्य अशा प्रकारच्या आंदोलनातून सुद्धा व्यक्त होत आहेत. मुख्य मुद्दा असा की आपण एका बाजूने म्हणतो महाराष्ट्र म्हणजे तमाम मराठी लोकांचं राज्य, परंतु हे तमाम मराठी लोकांचं आता राज्य राहिलेलं नसून निरनिराळ्या जातींचं राज्य होतं आणि ते जातींचं राज्य होत नाही आहे. म्हणून ते कोणत्या प्रकारे जातींचं राज्य करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे, कोण असेल याचा तर्कवितर्क करण्याची गरज नाही. वस्तुस्थिती ही आहे की आज आपण
महाराष्ट्र मराठी माणसांचा महाराष्ट्र म्हणून वावरत नाही आहे. आज आपण भारत तमाम भारतीयांचा भारत म्हणून वावरत नाही आहे आणि म्हणून आपल्याला मणिपूरमध्ये काय चाललं आहे याची पर्वा नाही आहे. पुढच्या वेळेला पुढच्या तुमच्या अधिवेशनाला मणिपूर आणि ईशान्य भारतातनं जसे तुम्ही बोलवाल काही पत्रकार, तसेच तुम्हाला काश्मीरमधनं बोलवायला लागते. काश्मीरमध्ये जवळजवळ गेले 3 वर्ष मुख्यतः 2019पासून 2019च्या 5 ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत म्हणजे 4 वर्ष इंटरनेट बंद आहे. पत्रकारितेवरती इतकी बंधनं आहेत आणि तिथे तर नुसतं कोणी लिहायला जरी घेतलं तरी तो काय लिहितो याच्यावरती वॉच आहे. आणि त्यांनी जर काही पत्र लिहिलंच वर्तमानपत्रात, तिथे कमीत कमी 8 संपादक आणि 8 पत्रकार ठार मारले गेलेले आहेत, काही तुरुंगात आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये सुद्धा पत्रकारितेवरती मोठ्या प्रमाणावरती बंधनं आहेत. म्हणजेच आपल्या देशातले 2 प्रमुख भाग, एक काश्मीर आणि दुसरा नॉर्थ ईस्ट, या दोन्ही ठिकाणी पत्रकारितेला जे आव्हान आहे ते पत्रकारिता नसून आपल्या सामाजिकतेला आहे. आणि आपल्या सामाजिकतेला म्हणजे आपल्या देशाला आव्हान आहे. आणि हे जर आपण आत्ता विचारात घेऊ शकलो नाही आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना ही नफरत सोडायला आग्रह केला नाही, ही नफरत सोडायला मदत केली नाही, तर त्या नफरतीचे बळी आपण ठरणार आहोत. आणि त्या नफरतीचे बळी ज्यावेळेला आपण ठरवू त्यावेळेला इतर देशातनं आपल्याला फारशी मदत मिळेल अशी शक्यता नाही. शेजारी आपले जे देश आहेत म्हणजे पाकिस्तान आणि चीन, तिथे दोन्ही ठिकाणी वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही आहे. श्रीलंकेमध्ये बऱ्यापैकी आहे पण तिथली परिस्थिती भयानक आहे. मालदीवमध्ये स्वातंत्र्य आहे पण तिथली परिस्थिती भयानक आहे. म्हणजे ज्या दक्षिण आशियाबद्दल नेबरहूड फ्रेंडली फॉरेन पॉलिसी असं आपण म्हणत होतो, त्या नेबरहूडमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणावरती असंतोष आहे. अगदी भूतानमध्ये सुद्धा असंतोष आहे. म्हणजे आपल्या देशाच्या बाजूला जे भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव्स, हे सगळे, बांगलादेश, पाकिस्तान, हे सगळे देश आहेत आणि चीन, या सगळ्या देशांमध्ये हा हाहाकार आहे. आणि भारत असामध्ये आहे जो आत्ता पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी आणि अभिव्यक्ती अस्मिता स्वातंत्र्यासाठी लढतो आहे. आणि ती दररोज काही प्रमाणामध्ये ती अस्मिता आणि ती अभिव्यक्ती याच्यावरती हल्ला केला जातो आहे. त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडिया ही जी संघटना आहे, या संघटनेपुढे खूप मोठं लक्ष्य आहे, खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि खूप मोठं आव्हान आहे. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाला मोठ्या प्रमाणावरती काम करावं लागणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियामध्ये येणारे जे तरुण पत्रकार असतील त्यांना त्याच्यामध्ये आघाडी घ्यायला लागेल. संदीप काळे, मंदार फणसे, जोरे, संजय आवटे वगैरे सगळी माणसं त्यांना मार्गदर्शनासाठी आहेत. ती सगळी माणसं जागतिक परिस्थितीची आणि देशांतर्गत परिस्थितीची जाण बाळगून आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की व्हॉईस ऑफ मीडियामार्फत हा संघर्ष फक्त महाराष्ट्रापुरता, मराठीपुरता, बारामतीपुरता किंवा महाराष्ट्रापुरता राहत नाही, तर तो जागतिक पातळीवरचा संघर्ष होईल आणि त्याच्यातसुद्धा व्हॉईस ऑफ मीडिया पुढाकार घेईल याची मला खात्री आहे. अशी आशा बाळगून मी 4 शब्द संपवतो. धन्यवाद.